रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीवरती अखेर शिवसेनेचा भगवा फडकलाय। म्हसळा नगरपंचायतीवरती आज नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली। यामध्ये 17 पैकी 9 जागांवरती शिवसेनेला बहुमत मिळालं। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट झाल्यामुळे सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांना एक मोठा धक्का बसलाय। मागील 10 वर्षांपासून म्हसळा नगरपंचायतीवरती राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती। मात्र या सत्तेला मंत्री भरत गोगावले यांनी सुरुंग लावत सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिलाय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश मापरळकर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, खरं तर म्हसळा नगरपंचायतीवरचा हा निकाल आपण पाहतोय, राष्ट्रवादीला एक मोठा धक्का बसलाय। नक्कीच आकांक्षा, आपण बघितलं तर रायगडमधली अत्यंत मोठी बातमी आपण म्हणूयात, कारण रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा नगरपंचायत मधील आजचा जो निकाल आहे तो खरं तर महायुतीतीलच या दोन्ही पक्षांमधला संघर्षाचा अखेर हा निकाल बघायला मिळत होता। आणि कोण या नगराध्यक्षपदी बसेल ही सगळ्यांनाच उत्सुकता होती। मात्र आज झालेल्या निवडणुकीमध्ये अक्षरशः आपण बघितलं तर शिंदे शिवसेनेला आहे ते बहुमत मिळालेलं आहे। एकूण 17 जागांची ही नगरपंचायत आहे आणि त्याच्यामध्ये 9 जागा आहेत त्या शिंदे शिवसेनेला मिळाल्यामुळे या ठिकाणी नगराध्यक्ष आहे तो शिंदे शिवसेनेकडे गेलाय। शाहिद जंजीरकर असं त्यांचं नाव आहे, त्यांना नगराध्यक्षपदी या ठिकाणी विराजमान करण्यात आलेलं आहे। आपण बघितलं तर म्हसळा नगरपंचायत ही मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातली एक महत्त्वाची नगरपंचायत मानली जाते। आणि या नगरपंचायतीवर मागील 10 वर्षांपासून आपण बघितलं तर राष्ट्रवादीची एक हाती या ठिकाणी सत्ता होती। मात्र मध्यंतरी या नगरपंचायतीमध्ये अंतर्गत या ठिकाणी जो वाद सुरू होता त्याच्यानंतर राष्ट्रवादीतले जे काही नगरसेवक होते त्यांनी परस्पर या ठिकाणी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यांची ती नाराजगी आहे ती उघड केली होती। त्याच्यानंतर अपात्रतेची देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती। मात्र हा जो वाद आहे तो वरिष्ठ पातळीपर्यंत गेल्यानंतर पुन्हा एकदा या सर्व नगरसेवकांना आहे ते पात्र ठरवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा आज ही निवड करण्यात आली आहे। आणि या निवडीनंतर आपण बघितलं तर खरं तर आपण शिंदे शिवसेनेला हे जे बहुमत आहे ते मिळालेलं आहे आणि त्यामुळे आपण बघितलं तर एक प्रकारे तटकरे यांना हा एक प्रकारचा धक्का म्हणावा लागेल। आणि मंत्री त्यामुळे राष्ट्रवादीला आणि प्रामुख्याने तटकरे यांना एक मोठा धक्का मानला जात आहे। धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।